अँड रन प्रकरणी सलमान खानची निर्दोष सुटका झालेली आहे। आपण बघतोय 2002 मधलं हे हिट अँड रन प्रकरण आणि सलमान खान अखेर सुटलेला आहे। सगळ्या आरोपातून सलमान खानची मुक्तता झाली आहे। उच्च न्यायालयाचा हा एक महत्त्वपूर्ण निकाल आपण बघतोय। पुराव्यांच्या आधारावरती सलमान दोषी धरता येत नाहीये असं सांगितलं गेलं आणि पुराव्याअभावी सलमानची सुटका झालेली आहे। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून आणि त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे आपल्या सलमान खानच्या घराजवळ आहेत, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या इथे आहेत आणि आपण थेट जाणार आहोत ह्या दोघांकडे। सुरुवातीला आपण देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे जातोय। देवेंद्र, अर्थातच एक महत्त्वपूर्ण निकाल आहे, सलमानची अखेर सुटका झाली आहे, पुराव्यांअभावी ही सुटका झाली आहे, काय सांगाल? नक्कीच मृदुला, सलमान खानचं जे हिट अँड रन प्रकरण आहे यामध्ये सलमानला एक मोठा दिलासा मिळालेला आहे। उच्च न्यायालयातून त्याला पुराव्याने निर्दोष सोडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे जे गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं प्रकरण हाताळतात आहे, हायकोर्टामध्ये देखील ते होते। अजित, एक आपण बघतोय की सलमान आता निर्दोष सुटलेला आहे, मात्र हायकोर्टाने देखील जी निरीक्षणं नोंदवलेली आहे की जाणीवपूर्वक काही पुराव्यांचा अभाव ठेवण्यात आलेला आहे का, काय नेमकं हायकोर्टाला म्हणायचं होतं, काय नेमकं यामागे घडलेलं आहे? सर्वात पहिले म्हणजे न्यायालयाने जेव्हा निरीक्षण नोंदवलं होतं रवींद्र पाटील यांच्या जबाबाबाबत, त्यामुळे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं होतं की रवींद्र पाटील यांचा जबाब घेतला होता। त्यावेळी सुरुवातीला फक्त रॅश ड्रायव्हिंग हा गुन्हा दाखल केला होता, म्हणजे बेदरकारपणे गाडी चालवणे। पण पुढे जाऊन सलमान खानवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला, तो फक्त आणि फक्त रवींद्र पाटील यांच्या जबाबावरून दाखल केला गेला। पण ज्यावेळी सत्र न्यायालयामध्ये संपूर्ण प्रकरण सुरू झालं त्यावेळी रवींद्र पाटील पूर्णतः म्हणजे ते ऑफ ड्युटी होते, त्यांना नंतर निलंबित करण्यात आलं, त्यानंतर गायब झाले, फरार झाले होते कुठेतरी आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला हे देखील पोलिसांना माहिती नव्हतं। ते कुठे होते, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास 1 महिन्याने न्यायालयामध्ये ते कळण्यात आलं की रवींद्र पाटील या संपूर्ण प्रकरणामधील जे साक्षीदार आहेत त्यांचा मृत्यू झाला। न्यायालयाने सुरुवातीलाच या संपूर्ण निरीक्षणामध्ये सर्वात आधी हा मुद्दा घेतला होता की पोलिसांनी रवींद्र पाटील हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे, त्याला जपणं गरजेचं होतं, त्याचं स्टेटमेंट घेणं किंवा पुढे जाऊन हा जो साक्षीदार आहे किंवा ह्याचा जबाब जो आहे तो आपल्याला किती कामी येईल किंवा ही व्यक्ती आपल्याला किती कामी येईल या दृष्टीने त्याला जपणं त्याला पूर्णपणे गरजेचं होतं। पण पोलिसांनी कुठे हा प्रयत्न केला नाही किंवा त्याचा वारंवार पोलीस त्याच्या टचमध्ये कुठे राहिले नाहीत, त्यामुळे ही व्यक्ती कुठे होती किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला हे देखील पोलिसांना माहिती नव्हतं। त्यामुळे कुठेतरी न्यायालयाने किंवा माफ करा कुठेतरी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे रवींद्र पाटील होते यांना किंवा त्यांचा जबाब घेणं किंवा त्यांना कंटिन्यू या प्रकरणामध्ये ठेवण्याकरता जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं, असं एक निरीक्षण नोंदवलं। अजित, काही वेळापूर्वीच हा निकाल आलेला आहे, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया काय नेमकं घडलं। 1:30च्या सुमारास सलमान इथे आला आणि त्यानंतर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं, काय जजतर्फे सांगण्यात आले आणि एकंदरीत काय झालं? साधारणपणे 1:31 सलमान खान कोर्टामध्ये आला। ज्यावेळी तो आला त्यावेळी त्याचा बॉडीगार्ड शेरा आणि त्याची बहीण अलविरा हे तिघं न्यायालयामध्ये आले। उभारल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटांनी साधारणपणे 1:50 न्यायाधीश आले, जोशी न्यायाधीश आले। त्यांनी आल्याबरोबरच सुरुवातीला जे त्यांचं कन्क्लुजन होतं त्यांनी ते सांगण्यास सुरुवात केलं आणि पहिलंच वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे की या संपूर्ण खटल्यामध्ये एक गोष्ट समोर आली ती म्हणजे पोलीस किंवा तपास यंत्रणा या सलमान खानवरील जो सर्व आरोप होते किंवा जे सर्व गुन्हे होते हे सिद्ध करण्यात पूर्णपणे असमर्थ ठरलेले आहेत। त्यामुळे सलमान खानवरील सर्व आरोप किंवा सर्व गुन्हे जे आहेत त्यातून सलमान खानला पूर्णपणे निर्दोष मुक्त करण्यात येते, हे न्यायाधीशांचं एक वाक्य होतं। त्यांनी निकाल देताना या गोष्टी पूर्णपणे स्पष्ट केल्या आणि त्यापुढे जाऊन सलमान खान बेल बॉन्डवरती आहे, याआधी तो बेलवरती होता, त्यांनी पैसे भरले आहेत तर त्याला दंड झालेला आहे। त्या पैशांचं काय करायचं किंवा त्या पैशांचा मुद्दा जो होता त्यावर जे सलमान खानचे वकील आहेत अमित देसाई यांनी प्रश्न उपस्थित केले होते। त्यामुळे ते पैसे त्यांनी भरलेले जे आहेत त्याबाबत काय करायचं किंवा त्याला काय दंड आहे का या संदर्भात किंवा सरकारी पक्षाने जो खटला चालवला आहे त्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत। कोर्टाचा एक प्रकारे वेळ गेला असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे जे सरकारी पक्ष आहेत त्यांना दंड होईल का या संपूर्ण गोष्टीवरती चर्चा सुरू होती। पण सर्वात महत्त्वाची बातमी हीच होती की न्यायालयाने पूर्णपणे म्हणजे सलमान खानला त्याच्या संपूर्ण त्याचे आरोप करण्यात आले त्यामधून सर्व त्याला निर्दोष मुक्त केलेलं आहे। अजित, आता सरकारी पक्षामार्फत नेमकी काय पावलं उचलली जाऊ शकतात, कारण आपण एक म्हणू शकतो त्यांच्यासाठी एक सेटबॅक होता, कारण ज्या पद्धतीचे ऑब्झर्वेशन कोर्टाने नोंदवलेले आहेत पुरावे ते सादर करू शकले नाही, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षामार्फत काय प्रयत्न होऊ शकतात, पुढे काय अप्रोच केले जाऊ शकतात?
देवेंद्र 2 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारपासून जेव्हा न्यायाधीशांनी हे संपूर्ण निरीक्षण नोंदवण्यास सुरुवात केली त्यावेळेस कुठेतरी स्पष्ट झालं होतं की सलमान खानची बरीच शिक्षा कमी होईल. पण काल जेव्हा न्यायाधीशांनी रवींद्र पाटील यांचा जबाब जो आहे तो ग्राह्य धरण्यास त्यांनी नकार दिला त्यावेळेस स्पष्ट झालं होतं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो सलमान खानवरती आहे त्या गुन्ह्याअंतर्गत सलमान खानला आता शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे पुढे जाऊन सलमान खानवरती पुढे जे काही गुन्हे आहेत रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा इतर जे आहेत लोक जखमी झाले सरकारी प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे असे जे गुन्हे होते किंवा असे जे आरोप आहेत त्यांच्या अंतर्गत सलमान खानला दोषी ठरवलं जाईल किंवा त्याला दंड केला जाईल. पण तेही काही झालं नाहीये कारण का न्यायालयाने हे सर्व आरोप त्यावरती का सिद्ध होत नाही यावरती निरीक्षण नोंदवली होती आणि त्या अनुषंगे न्यायालयाने पूर्णपणे स्पष्ट केलं की सदोष मनुष्यवध हा गुन्हा असेल किंवा इतर गुन्हे असतील जे पोलिसांनी सलमान खानवरती लावलेले आहेत त्या सर्व गुन्ह्यातून सलमान खान मुक्त आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.